सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत। त्यात निपुण महाराष्ट्र अभियान 5 मार्चपासून सुरू झालेले आहे। तर 5 मार्च ते 30 जूनपर्यंत त्याबद्दलचा एक नमुना कृती आराखडा मी तयार केला आहे। इयत्ता 3री आणि 4थीसाठी तयार केला आहे। साधारणतः 3री 4थी आणि 5वीसाठी एकच कृती आराखडा केला तरीही चालेल। तर सुरुवातीला मी इथं निपुण महाराष्ट्र अभियान क्षमता सरनिहाय कृती आराखडा तयार केला आहे। त्यासाठी आपण अनुक्रम नंबर, विद्यार्थ्याचे नाव, प्राप्त करावयाच्या क्षमतानिहाय स्तर, अध्ययन अनुभव किंवा कृती, सुलभ, नंतर साहित्य कोणते वापरले, अपेक्षित कालावधी आणि अपेक्षित कालावधीत तो स्तर त्याने प्राप्त केला की अप्राप्त याबद्दल आपल्याला नोंदी करायची आहे। तर सुरुवातीला मी इथं मराठी विषयाचं पहिलं कौशल्य जे आहे वाचन कौशल्य, यात एकूण 15 स्तर आहेत। तर मी इथं आमच्या शाळेतील विद्यार्थ्याची 20 तारखेला जो स्तर ठरवला आहे त्या दिवशी तो 6व्या स्तरात होता। तर 6वा स्तर असा आहे की परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार केलेली वाक्ये वाचतो। तर यासाठी कोणकोणते अध्ययन अनुभव आपल्याला त्यांना देता येतील, तर वाक्यपट्ट्यांचे वाचन करणे, पाठातील छोटी छोटी सोपी वाक्ये त्याचे वाचन घेता येईल आपल्याला। त्यानंतर सुलभ कोण राहील, तर शिक्षक किंवा त्याचा एखादा वर्गमित्र, तो देखील त्याच्याकडनं या वाक्यपट्ट्यांचे वाचन करून घेऊ शकतो। त्यानंतर साहित्य काय वापरलं आपण याच्यात, वेगवेगळ्या वाक्यपट्ट्या, मराठी भाषा पेटीत जे साहित्य आले त्यातील छोटे छोटे उतारे घेऊ शकतो, जादुई पिटारा त्याच्यातील नंतर आपण अंकलिपीतले सुद्धा छोटे छोटे उतारे किंवा वाक्य त्याच्याकडनं वाचून घेऊ शकतो। नंतर अपेक्षित कालावधी, मग हा कालावधी आपण इथं 20 तारखेला त्याचा स्तर ठरवला आहे। म्हणजे 20 तारखेनंतर म्हणजे 21, 22, 24, 25, 26, 27, 28, 29, 1, 2, 3 आणि 4 आणि 5 तारखेला 5 एप्रिलला आपल्याला परत पुढचे चावडी वाचन आणि गणन घ्यायचे असल्या कारणाने इथं 5 तारखे, मग 5 तारखेपर्यंत या विद्यार्थ्याने 4 तारखेलाच आपण याचे स्तर निश्चिती करून घ्यायची की 4 तारखेला हा विद्यार्थी या स्तरामध्ये 6व्या स्तरात प्राप्त झाला आहे का त्याला की अप्राप्त आहे, ती नोंद आपण इथं 5 तारखेला करू शकतो। त्याच प्रकारे काही विद्यार्थी मग नंतरचं इथं 8व्या स्तरात आहे, नंतर एक विद्यार्थी 9व्या स्तरात आहे, नंतर काही इथं 3 विद्यार्थी घेतले की मी जे 10 नंबरच्या स्तरात येतात, अशा प्रकारे त्यांची इथं नोंद करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला माझे काही विद्यार्थी हे 11व्या स्तरात आहे, जवळपास 5 विद्यार्थी हे 11व्या स्तरात आहे, त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांची इथं नावे लिहून घेतली आणि 11व्या स्तराची नोंद केली। नंतर दुसरं जे कौशल्य आहे ते कौशल्य म्हणजे लेखन। लेखनात आपल्याला 18 स्तर घ्यायचे आहेत। तर 18व्या स्तरापैकी हा जो विद्यार्थी आहे तो 8व्या स्तरात आहे। मग 8वा स्तर कोणता आहे, तर 2 ते 3 शब्दांची सोप्या जोडाक्षरांची 1 ते 2 सोपी वाक्ये पाहून लिहितो। लेखनाच्या स्तरात आपण इथं मग जोडाक्षरे, श्रुतलेखनाचा सराव करतात किंवा शिक्षक त्यांच्याकडून सराव करून घेतात, सोपी वाक्ये, श्रुतलेखनाचा सराव घेतात। यात आपण छोटी छोटी वाक्यांचा नंतर जोडाक्षरांचा देखील आपण श्रुतलेखनाचा सराव घेऊ शकतो। मग इथं सुलभक म्हणून कोण आहे, तर शिक्षक आणि वर्गमित्र। त्याचप्रमाणे इथं कोणते साहित्य वापरले, जोडाक्षरे, जे भाषापेटी आली त्यातील जोडाक्षरे, नंतर छोटे छोटे वाक्यपट्ट्या आणि अंकलिपी। अंकलिपीचा सुद्धा यासाठी खूप मोठा उपयोग होऊ शकतो आपल्याला। आणि इथं अपेक्षित कालावधी दिलाय 11 दिवस, ज्याप्रमाणे आपण वरती काढले होते त्याच प्रकारे। आणि नंतर मग 5 एप्रिलला आपल्याला त्याचा स्तर पुन्हा निश्चित करायचे की तो हा स्तर त्याने प्राप्त केला की अप्राप्त आहे, त्या प्रकारची नोंद इथं आपल्याला करायची। अशाच प्रकारे लेखन कौशल्यामध्ये माझे जे जे विद्यार्थी ज्या ज्या स्तरावर आहेत, 2 विद्यार्थी 10 नंबरच्या स्तरात आहे, तसंच अजून 2 विद्यार्थी हे 11 नंबरच्या स्तरात आहेत, नंतर एक विद्यार्थिनी
12 नंबरच्या स्तरात, नंतर 13 नंबरच्या स्तरात 5 विद्यार्थी. अशा पद्धतीने लेखनाचे आपण स्तर घेतले आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं तर पुढे नंतर गणित विषय येतो आणि गणित विषयातील पुढचं कौशल्य आहे संख्याज्ञान, ज्यात आपल्याला 20 स्तर आहेत. तर स्तर नंबर 16 मध्ये माझा हा एक विद्यार्थी आहे. तर गणिताची नोंद करताना आपण 16 नंबरचा जो स्तर आहे, स्थानिक किंमत संकल्पना वापरून 51 ते 99 पर्यंतच्या संख्या ओळखतो आणि वाचतो, हा स्तर आहे. तर या स्तराचा आपण विद्यार्थ्याला पुढे नेण्यासाठी संख्येचे वाचन करून घेतात, संख्या कार्डे देऊन ती संख्या ओळखतात, दिलेल्या अंकांची स्थानिक किंमत सांगतात. अशा पद्धतीचे आपण अध्ययन अनुभवून त्यांच्याकडून सराव करून घेऊ शकतो. त्यासाठी सुलभक आहेत शिक्षक आणि वर्गमित्र, किंवा तो गटात सुद्धा याचा सराव करू शकतो. नंतर यासाठी साहित्य वापरले आपण संख्या कार्डे, स्थानिक किंमत, साहित्य आणि गणित पेटी. गणित पेटीतील जे साहित्य आहे त्याचा देखील आपण स्थानिक किंमत साहित्याचा वापर आपण करू शकतो. आणि नंतर अंकलिपी. अशा पद्धतीने त्याचा अपेक्षित कालावधी 11 दिवस आणि पुढे आहे त्याचा स्तर, त्याने हा स्तर प्राप्त केला की अप्राप्त, अशा प्रकारची आपल्याला इथं पुढे नोंद करायची आहे, ती 5 एप्रिलला. अशा पद्धतीने मी एक विद्यार्थिनी माझी 18 नंबरच्या स्तरात आहे, नंतर 3 विद्यार्थी 19 नंबरच्या स्तरात आहे, त्याच्यानंतर बाकीचे 6 विद्यार्थी जे आहेत ते माझे स्तर क्रमांक 20 मध्ये आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक स्तराची नोंद आपण इथं करून घेतलेली. नंतर पुढचं जे कौशल्य आहे ते संख्याज्ञान. संख्याज्ञानमध्ये एकूण 29 स्तर आहेत. तर या स्तराची नोंद करताना आपण माझे काही विद्यार्थी जे आहेत ते 25 क्रमांकाच्या स्तरात आहेत. ते 2 विद्यार्थी, त्यांची नावे इथे लिहिली आहे. तर स्तर क्रमांक 25 मध्ये स्थानिक किंमत संकल्पना वापरून 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो हाच्याची, आणि उत्तर 99 पर्यंत आले पाहिजे त्या संख्येचं. संख्यांची स्थानिक किंमत ओळखा सराव घेतात, बेरजेच्या उदाहरणांचा सराव घेतात, हातच्या विषयी योग्य मार्गदर्शन करतात. तर काही विद्यार्थी हातच्या देताना देतात, मात्र बेरीज करताना तो हातच्या पकडत नाही. तर अशा वेळेला त्या विद्यार्थ्यांना इथं आपल्याला मार्गदर्शन करायचे. तर याच्यामध्ये सुलभक म्हणून आहे शिक्षक आणि वर्गमित्र. पुढे आहे आपलं साहित्य काय वापरायचं, तर बेरजेची स्वयंनिर्मित उदाहरणांची कार्ड तयार केलेली, त्या कार्डांचा मी इथं वापर करणार आहे. त्यानंतर बेरीज पाटी, आपल्याला आताच एक पेटी आलेली गणित पेटी, त्यात हे साहित्य आलेली, त्या पाटीचा देखील आपण बेरीज सोडवण्यासाठी वापर करू शकतो. आणि त्याचा कालावधी आहे 11 दिवस. त्यानंतर पुढे लिहायचं आहे या अपेक्षित कालावधीत त्याने तो स्तर प्राप्त केला की अप्राप्त. मग पुढे इथं 5 एप्रिलला आपल्याला ते लिहायचंय. अशा पद्धतीने मी माझे पुढच्या विद्यार्थ्यांचा देखील स्तर क्रमांक 26 मध्ये हे 2 विद्यार्थी येतात. त्यानंतर 27 नंबरच्या स्तरामध्ये हा एक विद्यार्थी, 28 नंबरच्या स्तरामध्ये माझे हे 6 विद्यार्थी आहेत. अशा प्रमाणे मी माझा कृती आराखडा तयार केला आहे. आणि 5 एप्रिलला त्यांचा स्तर निश्चित झाल्यानंतर 5 एप्रिल पासून आपल्याला 6 एप्रिल पासून पुढचा कृती आराखडा तयार करता येईल. धन्यवाद.